PCT's Infinity 90.4 FM Reflecting You. श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात PCT's Infinity 90.4 FM. हा पिंपरी चिंचवडचा पहिला कम्युनिटी रेडिओ. पुणे बिझनेस स्कूलच्या सहयोगानं कृषी क्षेत्राचा आढावा घेणाऱ्या मुलाखतीचा पहिला भाग आपण काल ऐकला. आता आपण ऐकणार आहोत या मुलाखतीचा भाग दुसरा. यामध्ये सहभागी झाले आहेत कृषी ॲग्री इनपुट इंडस्ट्रीचा 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले श्रीयुत तुषार डावखर आणि त्यांच्याशी संवाद साधलाय RJ माधुरी हिने. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांबद्दल सविस्तर चर्चा. श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात PCT's Infinity 90.4 FM. मी आहे माधुरी तुमच्यासोबत आणि माझ्यासोबत आहेत तुषार डावखर. आपण या आधीच्या भागामध्ये कृषी क्षेत्रामधल्या तरुणाईसाठीच्या वेगवेगळ्या संधी काय आहेत, कृषी क्षेत्रामध्ये कोणकोणत्या प्रकारचं आणि कोणकोणत्या पातळीवर संशोधन सुरू आहे जे आपल्या ग्राहकांच्याच दृष्टीने खूप फायदेशीर ठरणार आहे, एकूण सकारात्मक कृषी क्षेत्राचं चित्र आपल्यासमोर तुषार सरांनी खूप सुंदर उभं केलं. आणि ह्या गप्पा ऐकल्यानंतर तरुणाईला तर मोटिवेशन मिळेलच की त्यांनी या कृषी क्षेत्राकडे वळावं, पण ग्राहकांनासुद्धा आश्वासन मिळेल की त्यांचा विचार शेतकऱ्यांसोबतच अनेक प्रायव्हेट कंपन्या ज्या वेगवेगळं संशोधन या क्षेत्रामध्ये करतायत जे ग्राहकांच्या हिताचं आहे असा सगळा विचार चालू आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूचं जे चित्र आहे त्यामध्ये काही नकारात्मक गोष्टी असतील मान्य, पण सकारात्मक काहीच नाही आहे असं मुळीच नाही आहे. आणि त्याच विषयाला पुढे नेत आपण आता आजच्या भागामध्ये शेतीमध्ये होणाऱ्या कीटकनाशकांच्या वापराबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. तुषार सर, पुन्हा एकदा आपलं स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करते. सुरुवात करताना मला असं तुम्हाला विचारायचं आहे की रासायनिक खतांचा वापर, कीटकनाशकांचा वापर हा शेतीमध्ये केला जातो, खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो. मग त्यामुळे आपल्यापर्यंत जे येणारं उत्पादन आहे ते खूप काहीतरी हानिकारक पद्धतीचं असतं. मग त्याच्यामुळे आपल्याला अनेक आजार होणार असतात. असा सगळं बॅक ऑफ द माइंड विचार बाजारात जाताना, भाजी घेताना आपल्या मनामध्ये असतो. याच्या मुळावरतीच आपण बोलूया की खरंच या रासायनिक खतांचा काय परिणाम आपल्यासुद्धा आयुष्यावर होतो, आरोग्यावर होतो आणि पर्यावरणावर सुद्धा याचा काय परिणाम होतो. निश्चितच मॅडम, हा तुम्ही खूप चांगला प्रश्न या ठिकाणी मांडला. मी खरं तर खूप सकारात्मक दृष्टीने या प्रश्नाकडे बघतो, कारण गेली अनेक वर्ष आपण बघतो की भारताला कृषीप्रधान देश असं म्हटलं जातं. तर माझ्या मते आपण त्याला फक्त सो कॉल्ड कृषीप्रधान देश म्हणतो. खरं तर आज जर आपण पाश्चात्य देशांचा विचार केला, तिथे ज्या पद्धतीचा रिस्पेक्ट शेतकऱ्याला मिळतो ती वानवा आपल्या देशामध्ये काही प्रमाणामध्ये बघायला मिळते. आणि ज्याला आपण राजा म्हणतो, बळीराजा म्हणतो किंवा अन्नदाता म्हणतो, आणि एका बाजूला त्याची आपण उपेक्षा करतो, त्याला त्याची अवहेलना करतो. तर हे मला का सांगावं वाटतंय, तर याच्या पाठीमागे एक गोष्ट आहे की काही लोक ही कुठेतरी बसून काही गोष्टी पसरवतात आणि त्याच प्रकारचं परसेप्शन हे सगळीकडे घेतलं जातं. तर पर्यावरणाचा जर विचार केला तर निश्चितच केमिकल आहे. शेवटी केमिकलची प्रॉपर्टी ही की ते जरी उद्या माझ्या चेहऱ्यावरती पडलं किंवा तुमच्या चेहऱ्यावरती पडलं तर ते विचार नाही करणार की हा सुंदर चेहरा याला मी खराब का करू. केमिकल ते त्याचं काम करणार आहे. पण ज्या प्रमाणे आज हे पसरवलं जातं आहे की ह्या केमिकल, विशेषतः ॲग्रिकल्चरमधल्या केमिकलमुळं खूप मोठा दुष्परिणाम होतो आहे. तर जेवढ्या प्रमाणात हे पसरवलं जाते तेवढ्या प्रमाणात तो निश्चितच नाही होत आहे. विचार जर केला आपण दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी घडतात त्याला आपण खूप सहज सोप्या पद्धतीने वेगळी वेगळी नावं देऊन टाळतो. म्हणजे मी तर सांगतो की सकाळपासून उठल्यापासून झोपेपर्यंत आपण कुठल्या प्रकारची टूथपेस्ट वापरतो, त्यामध्ये काय इन्ग्रेडियंट्स वापरले जातात, कुठला शॅम्पू आपण यूज करतो, कुठला सोप आपण यूज करतो, कुठले आपण बॉडी वॉश यूज करतो, आपण जाताना जो काही कंटेनर यूज करतो चहामध्ये तो किती सेफ आहे, त्यानंतर आपण ज्या पद्धतीने टिफिन हँडल करतो, ज्या पद्धतीने आपण वेगवेगळे परफ्युम्स वापरतो. आज आपण कितीतरी केमिकल्सची आपण रोज दिवसभरामध्ये, म्हणजे जेवतो आपण 2च वेळा, त्यातले पण काही पदार्थ असे असतात की ज्याचा आणि केमिकलचा कधी काही संबंध येत नाही, तरी सुद्धा हजारो गोष्टी ज्या केमिकलशी निगडीत आहेत त्या आपण दुर्लक्ष करतो. अत्यंत महत्वाचं निरीक्षण असं आपण म्हणूया, प्रत्येकाने विचार करावा असं. येस. आणि यासोबतच हल्ली पूर्वी आम्ही शाळेमध्ये जायचो तर मोस्ट ऑफ द टाइम आम्हाला डब्यामध्ये गुळाचा काला म्हणजे बाजरीच्या भाकरीचा किंवा तूप साखर चपाती या गोष्टी मिळायच्या. आणि हल्ली आपण काय देतो, मॅगी.
त्यानंतर वेगळे वेगळे स्नॅक्स आयटम, सॉस देतो आपण, केचप्स देतो, त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह देतो. तर याच्यामध्ये शेतकऱ्यांचा दोष नाही आहे. बरोबर. ही जी प्रोसेसिंग झाल्यानंतरच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्यामध्ये काय युटिलाइज होतं तो कॉल आहे. तुमच्याकडे फ्रेश फूड असताना तुम्ही सॅलड देऊ शकता, तुम्ही बाकीच्या गोष्टी देऊ शकता. तिथे तुम्ही गोष्टी बायपास करून शॉर्टकटमध्ये यूज करतो. जंक फूड खाताना मी कितीतरी वेळा बघतो की चायनीज जे आयटम आहेत किती आवडीने लोक खातात. तिथला हायजीन बघितला जातो का, तिथे जो काही केचप सॉस तुम्हाला दिला जातो त्याच्यामध्ये लीड पर्सेंटेज किती आहे, ते कसं प्रोक्युअर केलंय, कसं स्टोअर केलंय, याचा आपण काही विचार करत नाही. ते तेवढ्या वेळेपुरतं आपण फक्त समजतो की हे टेस्टी आहे आणि हे आपल्यासाठी फार छान आहे. पण मग आपण बळीराजाला का दोष द्यायचा या गोष्टींसाठी? आज पर्यावरणवादी लोक सांगतात की केमिकलमुळे पर्यावरणावरती इम्पॅक्ट होतो. काही प्रमाणामध्ये तो होतही असेल, पण जितक्या प्रमाणामध्ये त्याचं अवडंबर माजवलं जातं. आज प्रदूषण जर तुम्ही बघितलं असेल, मला म्हणजे नेहमी पुणे शहरात फिरताना श्वास घेताना वाटणारा फील आणि ग्रामीण भागामध्ये वाटणारा फील लगेच आपल्याला फरक दिसतो. आज माझा प्रश्न हा पर्यावरणवादी लोकांना आहे की ज्यावेळेस वन वे लागतात, कितीतरी वर्षांची झाडं वाढवलेली ही जळून खाक होतात, त्यावेळेस तुमचा हा दृष्टिकोन त्याबाबत का नाही वापरला जात? शेतकऱ्यांच्या बाबतच का प्रत्येक वेळी असा प्रश्न घेतला जातो? आणि केमिकलचा जो काही यूज होतो, कुठलाच शेतकरी बाय इंटेन्शनली त्या गोष्टी करत नाही. म्हणजे कोणीतरी जाऊन असं अवास्तव केमिकल टाकून दिले, जसं नदीमध्ये कंपन्या सोडतात आणि पाणी प्रदूषित करून टाकतात, असं कधी आपण बघितलंय का? कधी उघड्यावरती तुम्ही असे गाडीमधनं वेस्टेजचे केमिकलचे ढिगारे आणून टाकलेले शेतकऱ्यांना बघितलेत का? मग या गोष्टी जर आपण अशा पद्धतीने निगेटिव्ह नॅरेटिव्हमध्ये जर शेतकऱ्यांना घेऊन जाणार असो तर हा बळीराजा कुठेतरी नाउमेद होईल. आज परिस्थिती अशी आहे की शेतीमध्ये जेवढे पैसे, जेवढा वेळ, जेवढा श्रम तो देतो, तेवढेही पैसे त्याला परत मिळत नाहीत. आणि तरी सुद्धा तो रोज नव्या आशेने आणि अपेक्षेने शेतीमध्ये उतरतो. आणि त्यात जर आपण अशा निगेटिव्ह नॅरेटिव्हमध्ये जात असेल तर ते तितकंसं मला वाटत नाही की योग्य राहील. जर कम्पॅरेटिव्हली जर आपण विचार केला ना, तर माझ्या मते की पर्यावरणाला संतुलित करणारी सगळ्यात मोठी जर संस्था कुठली असेल ना, तर शेती आहे. किती आंब्याची झाडं आपण शहरामध्ये लावतो, शेतकरी किती बागा लावतो. शेतकऱ्याच्या बांधावरती किती झाडं असतात आणि तुमच्या कंपाऊंडमध्ये किती झाडं असतात. आज जर कम्पॅरिझनच करायचं तर तुम्ही पॉझिटिव्ह नोटवरती कम्पॅरिझन करा. शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये किती मासे असतात, शेतकऱ्यांच्या ज्या आजूबाजूच्या ज्या नद्या असतात त्या किती स्वच्छ असतात, शेतकऱ्यांच्या आवारामध्ये जी जनावरं असतात त्यांची इकोसिस्टीम किती स्वच्छ असते. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पॉझिटिव्ह नोटवरती आपल्याला समोर आणायला लागतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या पर्यावरणाला लागणाऱ्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जमिनीमध्ये जे सेंद्रिय पदार्थ लागतात, तर हे सेंद्रिय पदार्थ शेतकऱ्याकडनं बनवले जातात. आज तुम्हाला जर चांगल्या प्रतीचा कॉटन, चांगल्या प्रतीचा कापूस नाही दिला तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये सुती कपडे नाही घालू शकत. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, याचा बारकाईने विचार कुठेतरी करायला हवा. आणि याला केंद्र शासनाने, राज्य शासनाने, विविध संस्थांनी पुढे येऊन आता कुठेतरी हे थांबवलं पाहिजे. कुणीतरी येऊन सांगतं आणि शेतकऱ्यांना ते मान्य करावं लागतं, ते आता थांबवलं पाहिजे. जसं आता बरेचसे लोक सांगतात की ते केमिकल मग मातीमध्ये जातं आणि मग ते पाणी परत विहिरीमध्ये जातं आणि मग त्याचा दुष्परिणाम होतो. कम्पॅरेटिव्हली तुम्ही जर आज बघितलं तर रिझर्वायर्स जे आहेत, सगळ्यात पॉप्युलेशन ही अर्बन पॉप्युलेशन आहे. आज इंडियाची पॉप्युलेशन सगळ्यात जास्त अर्बन पॉप्युलेशन आहे. रिव्हर जास्त पोल्युटेड आहेत की वेल्स जास्त पोल्युटेड आहेत? आणि ह्या रिव्हर ज्या पोल्युटेड आहेत याच्यामध्ये तर शेतकऱ्यांची काही रिस्पॉन्सिबिलिटी नाही. मुळात जे काही पाणी शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये जाणार आहे तेच शेतकऱ्यांना प्यायचं आहे. तो स्वतःची माती विष कशी करेल? पण याच्यामध्ये काही जी लोक आहेत जी नॉलेज नसताना शेतकऱ्यांना चुकीच्या मार्गाला घेऊन जातात, त्यांना थांबवणं गरजेचं आहे. त्याच्यावरती गव्हर्नमेंटने प्रोटोकॉल्स आणले पाहिजे. मिनिमम रेसिड्युअल लेवल येण्यासाठी किती डोसनी औषधं वापरलं पाहिजे, कुठलं केमिकल वापरायला पाहिजे. इव्हन आज कितीतरी शासकीय लोक आहेत की ज्यांच्याकडनं एंडोसल्फान, जे 10 वर्षापूर्वी बंद झालेलं औषध आहे, तेच शिफारसीमध्ये दिलं जातं. तर इथं कुठंतरी जागृतीची गरज आहे. कारण शेतकरी हा तितकासा सक्षम नाही की जो स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतो. तर माझी याबाबत विनंती असेल की जे कृषी निविष्ठा देणारे जे कृषी सेवा केंद्रवाले लोक असतील किंवा या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील की त्यांनी हा विचार करावा की आपण कुठलं केमिकल सजेस्ट करतोय. आणि शेतकऱ्यांनी पण काही ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला आता पिकाची काढणी करायची आहे, फळाची काढणी करायची आहे किंवा वातावरणाला काही दुष्परिणाम होईल अशा प्रकारची आपण ॲक्टिव्हिटी घेत असेल तर तिथं थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपण समतोल साधणं गरजेचं आहे. फक्त अवडंबर माजून आणि शेतीला बदनाम करून आपला फक्त पर्यावरणाचा विकास होणार नाही आणि आपण पर्यावरणवादी नाही होऊ शकत. अगदी खरं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीसाठीची उपयुक्त माहिती घेणं गरजेचं आहे आणि ग्राहकांनी शेतकऱ्यांबद्दलची माहिती घेणं गरजेचं आहे, असं आपण बोलूया. या रासायनिक खतांमध्ये आत्ता तुम्ही बोलताना बरेच मुद्दे त्यातले कव्हरसुद्धा केले आहेत. जी औषधं फवारली जातात त्याचा अंश आपल्या
ज्या भाज्या आपण घरी आणतो त्याच्यामध्ये कितपत असतो आणि तो जेवढा असतो तिथून मग आपल्याला तो कमी करता येऊ शकतं का, याबद्दल आम्हाला मार्गदर्शन अवश्य करा. फार महत्त्वाचा मुद्दा आहे हा. म्हणजे माझी सर्व श्रोत्यांना विनंती असेल की ह्या मुद्द्याला आपण फार बारकाईने बघणं गरजेचं आहे. कारण कुठलंही केमिकल, मी जसं पहिल्यांदा बोललो की त्याचा डिपॉझिशन त्या पिकावरती होऊ शकतो. बरोबर. याच्यासाठी खूप गोष्टी कारणीभूत असतात. ते कुठल्या भागावरती फवारलंय, ते कशा माध्यमातून दिलंय, जमिनी वाटे दिलंय की डायरेक्ट फवारणी वाटे दिलंय, ते स्पर्शजन्य आहे की आंतरप्रवाही आहे, ते रेड ट्रायंगल मधलं आहे की ग्रीन ट्रायंगल मधलं आहे, आणि त्यानुसार ठरतं की त्याचा अंश हा किती प्रमाणामध्ये यामध्ये येईल. आता यासाठी तर जो कोणी घेणारा ग्राहक वर्ग असतो तो तर याच्यासाठी काही म्हणजे त्याच्याकडे तर काही त्याची मोजमापाची पट्टी नाहीये की याच्यामध्ये आहे की नाहीये. तर बेटर वे की त्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन करणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे. तर या गोष्टींसाठी एक संकल्पना आहे, त्याला आपण, मी मगाशी जसं सांगितलं की PHI आणि MRL, जसं आपण निर्यात करतो, भारत हा मोठा निर्यात करणारा देश आहे, तर निर्यात करताना काही गोष्टींच्या स्पेसिफिकेशन्स दिलेल्या आहेत. की समजा उदाहरणार्थ एखादं रासायनिक कीटकनाशक आहे, रासायनिक खत आहे, तर त्याची एक पातळी ठरवलेली आहे 0.03 ppm और वॉट एव्हर, पार्ट्स पर मिलियन मध्ये ते काउंट केलं जातं. तर तेवढ्या PPMच्या आतमध्ये जर तुमचा अंश असेल तर तो हानिकारक नाही. म्हणजे आज तुमच्या शरीरामध्ये पण विविध प्रकारचे आवश्यक आणि अनावश्यक घटक आहेत, पण ते त्यांची पातळी ज्यावेळेस, तुम्ही थायरॉइड सारखा विषय बघू शकता की ज्यावेळेस ते पातळी पार करून जातात त्यावेळेस ते तुम्हाला हानिकारक ठरतात. तसं ते मिनिमम रेसिड्युअल लेवल मॅनेज करण्यासाठी गव्हर्नमेंटने ती मानांकनं राज्यांतर्गत, देशांतर्गत गोष्टींसाठी पण वापरली पाहिजे. जसं आपण निर्यात करताना काळजी घेतो तसं ते डोमेस्टिक कन्झम्पशनमध्ये पण यायला पाहिजे. त्यामुळं आपल्याला सांगता येऊ शकतं की हा माझा माल विक्रीला आलाय. त्याची जर छोटीशी उपकरणं आपण जर बनवली किंवा या तपासणीच्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्या गावोगावी जर पोहोचवल्या तर तो जो येणारा माल आहे त्याच्यासाठी बनवायचा जो प्रोटोकॉल आहे तो व्यवस्थित सेट होईल. यासोबतच मी मगाशी सांगितलं की काय फवारायला हवं, किती दिवसापर्यंत फवारायला हवं, किती प्रमाणामध्ये फवारायला हवं, ही जी सांगणारी यंत्रणा आहे ना, तर ही सक्षम होणं गरजेचं आहे. कारण आज जितक्या पद्धतीने आपण विचार करतो की तुम्हाला जर आज डोकं दुखायला लागलं आणि तुम्हाला माहिती आहे की पॅरासिटामॉलचे साईड इफेक्ट जर तुम्ही वाचले तर आयुष्यात तुम्ही पॅरासिटामॉल खायची की नाही खायची हा विचार करा. पण तरी सुद्धा तुम्ही त्या क्षणाला काय विचार करता की माझं डोकं दुखते, मला बाकी माहित नाही, उद्या काय होईल ते होईल, मी आज ते खाणार आहे. बरोबर. सो अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या शेतकऱ्याला त्यावेळेस जो 2 महिने 3 महिने त्यांनी वाढवलेला माल असतो आणि त्याच्यावरती जर काही समस्या जर इमिजिएटली आली तर तो स्वतः पहिल्यांदा गोंधळलेल्या अवस्थेत की काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. मग ही जी यंत्रणा ही त्याला सांगते. आमच्यासारखी लोक सांगतात, सरकारी जे एक्सटेन्शन ऑफिसर आहेत ते सांगतात, कृषी विज्ञान केंद्र ती लोक सांगतात की हे फवारा ते फवारा. तर तिथून जर आपण प्रोटोकॉल व्यवस्थित सेट केला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की गव्हर्नमेंट नेहमी एक पद्धत चुकीची की गुटखा बंदी आपण केली, राईट, चांगला निर्णय, पण का गुटखा बंदी? गुटखा प्रोडक्शनच बंद करा ना. बरोबर. सो हे जे काही केमिकल तुम्हाला माहिती आहे की ते हॅझार्डस आहेत त्याचे प्रोटोकॉल तुम्ही सेट करा. सो ह्या गोष्टी आपण करू शकतो. आणि कसं ते वापरायचं, आता तुम्ही भाजीपाला घरी खरेदी करून आणला तर खरेदी करताना सगळ्यात पहिली काळजी काय घ्यायला पाहिजे तर नॉन जिन्युअन सोर्सकडनं खरेदी करू नका. म्हणजे जो तुम्हाला माहीत नाही आहे, जो तुमचा नेहमीचा भाजीपाला पुरवठा करणारा व्यक्ती आहे त्याच्याकडनंच घ्या. तात्पुरतं कोणीतरी तुम्हाला जर कुठेतरी दिसत असेल, त्याच्यावर तुम्हाला संशय वाटत असेल तर अशा ठिकाणी खरेदी करण्याचं टाळा. खरेदी केलेला जो भाजीपाला आहे तो आणल्यानंतर स्वच्छ धुवा. मोस्ट ऑफ द केमिकल हे वॉटर सोल्युबल असतात, तर त्याचा जो काही वरती कव्हर तयार झालेला असतो भाज्यांवरती किंवा फळभाज्यांवरती तर तो धुतला जाऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये जर आपण मीठ वापरलं, जर तुम्ही जर सायंटिफिकली जर बघितलं तर मिठामध्ये डिस्पर्शन क्वालिटी खूप चांगली आहे. म्हणजे तो त्याच्यावरचा जो काही अंश आहे तो पाण्यामध्ये विरघळण्याचं किंवा त्याच्यापासून बाजूला करण्याचं जे काही काम आहे ते चांगल्या प्रकारे करतं. आणि ते काही वेळ आपण आणल्यानंतर पाण्यामध्ये ठेवलं तर पाण्यामध्ये ते सेटल होतात, जे काही त्याच्यावरती मेटल्स असतील किंवा केमिकल डिपॉझिशन जर राहिलं असेल तर ते सेटल होतात. मग नंतर पाण्यातनं तुम्ही तो भाजीपाला काढा आणि फ्रीजमध्ये तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवा. आणि शिजवण्यापूर्वी ज्यावेळेस तुम्ही भाज्या धुण्याची जी प्रक्रिया करता ती मीठ टाकून तुम्ही जर त्या भाज्या धुत असाल तर त्याच्यामधला जरी काही अंश राहिला असेल तर तो निघून जाऊ शकतो. आणि काही ठिकाणी काही भाज्या, समजा मेथीची भाजी असते तर त्याच्यामध्ये काही पानं असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं की याच्यावरती आळी गेलेली आहे किंवा काय, तर ते तसे आपण जर बाजूला काढले तर त्यामध्ये आपल्याला बराचसा फायदा होऊ शकतो. सो ह्या गोष्टींचा जर आपण वेळोवेळी जर वापर केला तर आपल्याला कुठल्याही प्रकारच्या रसायनांपासून. आणि अजून एक तुम्हाला मला या विषयामध्ये सांगायचं आहे की चुकीची माहिती पसरवली जाते की शेतकरी स्वतःसाठी लागणारं अन्नधान्य वेगळं पिकवतो आणि विक्रीसाठी लागणारं अन्नधान्य वेगळं पिकवतो. पण फॅक्ट हा आहे की शेतकरी नेहमी
थर्ड ग्रेडचा माल खात असतो. म्हणजे फर्स्ट ग्रेड जी असते ती सॉर्ट केलेली मार्केटला चांगला दर मिळावा म्हणून दिलेली असते. सेकंड म्हणजे जे वाया जाऊ नये तो मार्केटला चांगल्यातली चांगली प्रतवारी करून पहिल्या 2 ग्रेड मार्केटला पाठवतो आणि थर्ड ग्रेड जी असते ती फेकून द्यायची, त्यातला काही भाग काढून तो खात असतो. त्यामुळे ह्या ज्या काही मिथ आहेत, ह्या ज्या काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी पसरवल्या जातात, तर त्याचा कुठंतरी हे व्हायला पाहिजे. आणि टी व्हीमध्ये आपण बघतो की इंजेक्शन देऊन हे होतं ते होतं. तर आज ॲग्रिकल्चरमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी असतात, तो करायला कोणाला वेळ मिळत नाही. 1 एकरमध्ये 6,000 टोमॅटोचे प्लांट असतात, एका प्लांटवरती 40 ते 50 टोमॅटो असतात. कुठला शेतकरी जाऊन त्यांना इंजेक्शन देणार आहे? तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बारकाईने बघितल्या पाहिजे. आणि थोडीशी काळजी जर आपण घेतली भाजी खरेदी करण्यापासून तर बनवण्यापर्यंत, तर आपण निश्चितच या प्रक्रियेतनं बाहेर पडू शकतो. आणि याच्यामध्ये अजूनही थोडीशी जनजागृती होण्यासाठी आमच्यासारखे युवक असतील किंवा PGDM मधनं पास होणारे बाहेर पडणारे यूथ स्टुडंट्स असतील किंवा ॲग्रिकल्चरशी रिलेटेड जी लोक असतील, तर माझी त्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी या गोष्टीवरती अवेअरनेस क्रिएट केला पाहिजे. खरी गोष्ट आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की लहान मुलांनी सांगितलेलं आपण लगेच ऐकतो किंवा त्यांना काउंटर करण्याचं प्रमाण कमी असतं कारण ते खरं बोलत असतात. सो त्याच पद्धतीने जेवढे नवीन विद्यार्थी तयार होत आहेत त्यांचा अभ्यास आणि हे वेगवेगळ्या माध्यमातून आता आपण बघतो की सोशल मीडियावरती रील्स आणि याचा व्हायरल होण्याचं बरंचसं प्रमाण आहे. या विषयामध्ये जर काही क्रिएटिव्हिटी लावली मुलांनी तर मला वाटतं चांगल्या गोष्टी व्हायरल होऊन त्याचा खरंच समाजाला खूप चांगला उपयोग होऊ शकतो. आपण रासायनिक शेती किंवा कीटकनाशकांबद्दल बोलतो आहोतच. आता सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती यामध्ये एक ठळक असा फरक काय आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रत्येकाचे फायदे तोटे असतात असं आपण म्हणतो, तर मग आता ह्या कीटकनाशकांचा वापर यामध्ये सुद्धा ते समीकरण लागू पडतं का? निश्चितच लागू पडतं. आणि या गोष्टीतला फरक मी मगाशीच सांगितला तुम्हाला की पूर्णतः सेंद्रिय शेती ही आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने निश्चितच फायदेशीर आहे. याचा अर्थ असा नाही की जी आपण दुसऱ्या पद्धतीने शेती करतो ती आरोग्याच्या दृष्टीने हानिकारकच आहे, पूर्णपणे हानिकारक आहे. तर काही गोष्टींचे फायदे आणि काही गोष्टींचे तोटे जर आपण बघायला गेलो तर सेंद्रिय शेती जर पूर्णपणे करायची म्हटलं तर ती लँड त्याप्रमाणे व्हर्जिन पाहिजे. आज आपण अनेक वर्षांपासून शेती करतोय तर त्या पद्धतीची जमीन मिळणं ही सगळ्यात मोठी समस्या आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की दिवसेंदिवस अर्बनायझेशन वाढत चाललंय. म्हणजे पूर्वी मी बघायचो तर ह्या भागामध्ये काही भागामध्ये शेती केली जायची, तर आज सुंदर सुंदर बंगले आपण तिथे उभे राहिलेलं बघतो. तर उद्या अशा प्रकारच्या जमिनी आपल्याला मिळणं, त्यानंतर तिथे लागणारी जी काही यंत्रणा आहे, जर आपल्याला केमिकल यूज करायचे नसेल, केमिकल नाही पण कुठल्याही प्रकारची टेक्नॉलॉजी जर यूज करायची नसेल तर मॅनपॉवरचा यूज वाढतो. आणि क्लायमेट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे क्लायमेट. पूर्वी काय व्हायचं की एक ठराविक सीझन्स असायचे, ठराविक सीझन्समध्ये ठराविक गोष्टी घडायच्या, त्या प्रमाणामध्ये त्या गोष्टी वेळेवरती होत असल्यामुळं अतिरिक्त कुठल्या गोष्टी करायची गरज पडत नव्हती. पण आता हे जे बदलतं वातावरण आहे त्याच्यामध्ये 2 दिवसापूर्वी असणारं पीक 2 दिवसानंतर नेस्तनाबूत होऊ शकतं, तर त्यावेळी ती काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळं सेंद्रिय शेती करताना आपण छोट्या प्रमाणावरती जर करत असू ना तर तिच्यावरती कंट्रोल ठेवणं फार सोपं ठरतं. मी मगाशी पण सांगितलं की 1 एकरवरती एक शेतकरी सेंद्रिय शेती करतोय आणि त्याच्या आजूबाजूला जर वेगळ्या वेगळ्या प्रकारची जर शेती होते तर त्याला ते कंट्रोल करणं मुश्किल होऊन जातं. दुसरी मोठी समस्या आहे की एका बाजूला सेंद्रिय शेतीच्या नावाखाली बरेचसे लोक गैरफायदा घेतात, पण खरोखर जर एखाद्या शेतकऱ्यांनी, मी खूप शेतकऱ्यांना भेटत असतो, तर ते सेंद्रिय शेती पद्धतीने पिकवतात आणि विक्री करायची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस जर मी टोमॅटो 2 शेतकरी मार्केटला घेऊन गेले, एकाने टोमॅटो हा रेग्युलर पद्धतीमध्ये पिकवला आहे आणि एकाने सेंद्रिय पद्धतीमध्ये पिकवला आहे, तर विक्री करताना जर 15 रुपये किलोने टोमॅटो विकला जात असेल तर हा शेतकरी जास्तीत जास्त 20 रुपये किलोने ते पण नाक मुरडून त्याच्याकडनं लोक घेतात. आणि हा जो टोमॅटो आहे हा 1 एकरमध्ये हा साधारणतः 40 मेट्रिक टन पिकू शकतो, याचा 10 मेट्रिक टन 15 मेट्रिक टन येणार आहे. तर एवढा मोठा जो प्रोडक्शन गॅप आहे तो 5 रुपये पर केजीच्या डिफरन्सनी कव्हर नाही होत आणि त्याच्यासाठी लागणारी जी काही मेहनत आहे ती खूप जास्त लागते. तर दोन्ही गोष्टी व्हायला पाहिजेत. तर ऑर्गॅनिकसाठी तो एक वेगळा प्रोटोकॉल तयार व्हायला पाहिजे. आणि माझ्या मते की ह्या सगळ्याला परत एकदा एकत्रित आणायचं असेल तर आपण फारसा 100% ऑर्गॅनिकचा आग्रही लावून धरता कामा नये. आणि केमिकलचा वापर जिथं आजकाल वाढतोय त्या लोकांनाही मला सांगायचं की तुम्ही फक्त केमिकलकडेच आकर्षित होऊन अतिरिक्त केमिकलचा वापर करणं हेही चुकीचं आहे. मग ह्या गोष्टींमध्ये जे मगाशी आपण इंटिग्रेटेड अप्रोचवरती बोललो, आता याच्यामध्ये मगाशी आपण ज्या पहिल्या भागामध्ये आपण संधी सांगितल्या, तर त्या संधीतला एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्याकडे वेगळे वेगळे इन्क्युबेशन सेंटर डेव्हलप होतात जिथं स्टार्टअप
येत आहेत. तर खूप सारे स्टार्टअप आता डेव्हलप होतात. ह्या स्टार्टअपमध्ये लोक ट्रॅप्स डेव्हलप करतात. ट्रॅप्समध्ये म्हणजे कीटकांना आकर्षित करून त्यांना बिना केमिकलचं मारलं जात आहे. त्यानंतर काही स्टार्टअप असे आहेत की ज्याच्यामध्ये जुगाड वापरून शेतीमधल्या ज्या काही अनावश्यक गोष्टी आहेत ज्या आपण टाळू शकतो त्या टाळण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यानंतर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कव्हर्स वापरले जातात. क्रॉप कव्हर वापरला जातो ज्याच्यामधनं होणारे जे काही इम्पॅक्ट आहे किंवा डायरेक्ट जो कॉन्टॅक्ट आहे तो त्यामध्ये येत नाही. आणि वेगळे वेगळे बायोलॉजिकल एजंट्स म्हणजे किड्यांनीच किड्यांना मारणं, प्रेडेशन सिस्टीम ज्याला आपण म्हणतो, ते प्रेडेटर्स वापरून सुद्धा आपण शेतीमध्ये त्या पद्धतीने कंट्रोल करू शकतो. तर ह्या दोन्ही गोष्टी जर आपण एकत्रित आणल्या, याच्यामध्ये विशेषतः सरकारने, आमच्यासारख्या कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी आणि विविध माध्यमांनी जर एकात्मिक शेती ह्या व्यवस्थेकडे जर काळजीपूर्वक जर बघितलं तर आपल्याला परत ह्या गोष्टींवरती डिबेट करायची वेळ येणार नाही. बरोबर. या रासायनिक खतांना वेगळे पर्याय असे तुम्ही आता सांगता आहात की वेगळ्या वेगळ्या पद्धती याच्यामध्ये डेव्हलप होत आहेत. या व्यतिरिक्त काही आणखीन ॲडिशन्स आहेत? या व्यतिरिक्त एकच महत्त्वाचा मुद्दा मला इथे अधोरेखित करायचा आहे की रासायनिकचा वापर हा अतिरिक्त होण्याचं कारण जे आहे ते निदान व्यवस्थित न होणं. कारण शेतकरी ज्या पद्धतीने शेती करतो सगळ्याच शेतकऱ्यांना त्यातली संपूर्णतः माहिती नसते. आज जर तुम्ही बघितलं, कोरोना ज्यावेळेस सुरुवातीच्या कालावधीमध्ये आला तर कोणी जर सांगितलं की तू जाऊन या ठिकाणची माती त्या ठिकाणी नेऊन ठेव, तुझा कोरोना बरं होईल, तर लोक ते करायला पण तयार होते. कारण कोणालाच काही प्रॉपर माहीत नव्हतं. तर शेतीमध्ये जी काही समस्या आहे तिचं निदान जर व्यवस्थित झालं तर अतिरेकी जो काही वापर होतो तो टाळला जाऊ शकतो. त्यामुळे निदान करणारी व्यवस्था चांगली डेव्हलप व्हायला पाहिजे. आणि नंतरचा जो सबस्टिट्यूटचा पार्ट आहे, तर मी जसं सांगितलं की सुरुवातीपासून ज्या काही शेतीतल्या मेकॅनिझम आहे त्या प्रिव्हेंटिव्ह सिस्टीममध्ये जर आपण आणल्या, प्रतिबंधात्मक स्वरूपामध्ये बऱ्याचशा गोष्टी केल्या तर त्यातनं आपल्याला फायदा मिळू शकतो. बायो एजंट्सचा वापर त्यामध्ये करणं, ट्रॅप्सचा वापर त्यामध्ये करणं, आलटून पालटून शेती करणं, त्यानंतर वेगळ्या वेगळ्या ज्या चांगल्या चांगल्या प्रजाती आहे ज्याच्यामध्ये प्रतिकार क्षमता चांगली आहे अशांचा वापर करणं. आणि प्रत्येक वेळी फक्त औषधं म्हणजेच उपाय असं न करता त्याची जी काही सक्षम गोष्ट आहे, ज्याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन, जसं की हेल्दी बॉडी तुमच्या कुठल्याही गोष्टीला सहज डिफीट करू शकते, तसं त्या पिकाला हेल्दी ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. तर हा त्याच्यावरचा पर्याय आहे. नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर आता वाढतो आहे, तर त्याचा इनपुट इंडस्ट्रीमध्ये कसा काय प्रभाव आहे आता, आणि शाश्वत शेतीसाठी याचा काय फायदा होऊ शकतो पुढे भविष्यात? खूप मोठं रिव्हॉल्युशन आहे त्यामध्ये. कारण मी पहिलं सांगितलं की तुम्हाला की यामध्ये लागणाऱ्या ज्या गोष्टी आहे, 50 किलोची बॅग असेल, कितीतरी बॅगा लागतात, त्याच्यामध्ये लॉजिस्टिक वाढलं, त्याच्यामध्ये लेबर वाढला, त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन टेक्नॉलॉजीवरती परिणाम आला आणि पर्यायाने परत एकदा तो पर्यावरणावरती आला. म्हणजे 500 किलो जमिनीत गेल्यानंतर होणारा डिफरन्स आणि 5 ग्रॅम जमिनीत गेल्यानंतर होणारा डिफरन्स हा खूप मोठा चेंज त्यामध्ये नॅनो टेक्नॉलॉजीमुळे आला. नॅनो टेक्नॉलॉजी हे काय, मला पहिल्यांदा लोकांना सांगू द्या की जसं आपण नॅनो सगळ्यांना माहिती आहे की स्मॉल पार्टिकल, सो त्याला आपण म्हणू शकतो की मिलियनमधला एक पार्ट यूज करून त्याची इफेक्टिव्हिटी दिली जाते. सो ही नॅनो टेक्नॉलॉजी जी आहे ती फर्टिलायझरमध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते. पेस्टिसाईडमध्ये पण जर फॉर्म्युलेशनचा जर विचार केला तर पूर्वी इमल्सिफायर कॉन्सन्ट्रेट फॉर्म्युलेशनमध्ये बरेचशी कीटकनाशक औषधं यायची. आता ते वेगळ्या वेगळ्या CS फॉर्म्युलेशन, सस्पेन्शन फॉर्म्युलेशन, CE फॉर्म्युलेशन, कॅप्सूल फॉर्म्युलेशन, सो ह्या इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये. त्याच्यामुळे काय झालं की डोस कमी झाला. पूर्वी जे 4 ml 5 ग्रॅम पर लिटर वापरावं लागत होतं ते आता 0.3, 0.2 म्हणजे तिथे तुमची इफेक्टिव्हिटी आली आणि रेसिड्युअल इफेक्ट कमी झाला. दुसरी महत्त्वाची नॅनो टेक्नॉलॉजीची संधी काय तर पॅकेजिंग, जे मोठे मोठे पॅकेजिंग. आता युरियासारखा फार मोठ्या प्रमाणामध्ये वापर होणारा फर्टिलायझरचा पार्ट आहे तो आता बॉटलमध्ये येतोय, म्हणजे लिक्विडमध्ये येतोय, नॅनो युरिया ज्याला म्हटलं जातं. तर तो एक फार शेतकऱ्यांसाठी रिव्होल्युशनरी पार्ट आहे की ज्याच्यामध्ये एक गोण किंवा कितीतरी गोणी टाकण्यापेक्षा एक बॉटलमधनं तो युरिया स्प्रे करू शकतो. तर ह्या खूप साऱ्या गोष्टी नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये बदलत आहेत. पेस्टिसाईड इंडस्ट्री असेल, सीड इंडस्ट्री असेल, त्यानंतर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ॲग्री अलाइड सेक्टर्स असतील, त्यामध्ये पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये पण ह्या टेक्नॉलॉजी आल्यात. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की पूर्वी जे पॅकेज यायचं पावडर फॉर्म्युलेशनमधले जर पेस्टिसाइड्स असतील तर ते हाताने घेऊन टाकायला लागायचे किंवा मोजून टाकायला लागायचे. आता छोटे पॅकेट्स येतात, ते पॅकेट्स तुम्ही टाकल्यानंतर पॅकेट सहित डिझॉल्व्ह होणार. म्हणजे तुम्हाला त्याचा हँडलिंग कमी झाला आणि इफेक्टिव्हनेस वाढला. तर ह्या सगळ्या गोष्टी नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये घडत आहेत. तर आणि शेवटचा मुद्दा मला सांगायचा आहे, परत एकदा मी सारांश सांगतो आपल्याला की विशेषतः शहरी ग्राहकांना माझी विनंती आहे की
पेस्टिसाईडच्या बाबत किंवा मध्ये सत्यमेव जयतेचा पण एक पार्ट काही वर्षांपूर्वी आला होता आणि त्यानंतर पण खूप सारं मोठं अवडंबर माजलं होतं. हल्ली काय झालं की सोशल मीडियामध्ये ज्या काही गोष्टी पसरवल्या जातात त्या इझिली ॲक्सेप्ट केल्या जातात आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या माध्यमांमधनं चुकीच्या गोष्टी आपल्यापर्यंत येतात आणि आपण त्या ॲज इट इज स्वीकारतो. तर खूप सुज्ञ लोक आहेत आणि पुणे शहर म्हणजे आपण म्हणतो की शिक्षणाचं माहेरघर आहे, इथले सर्वच लोक सुशिक्षित असतात. तर या लोकांना माझी विनंती आहे की तुम्ही आजपासून तुम्ही प्रचारक म्हणून काम करायला पाहिजे आणि तुम्ही लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवायला पाहिजे की जे तुम्ही समजतात ते तथ्य नाही. प्रत्येक वेळी शेती क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या गोष्टीच म्हणजेच हानिकारक आहे हे भ्रम आपण डोक्यातनं काढला पाहिजे. आणि जे काही आपण बाजारातनं खरेदी करतो तुमची भाजीपाला किंवा फळं हे म्हणजे विष आहे हे पहिलं डोक्यातनं काढून टाका. आज तुम्ही त्याच्यातल्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूज समजून घ्या, आज तुम्ही त्यातल्या एनर्जीज समजून घ्या आणि आपला देश जर भविष्यामध्ये खरंच जर आर्थिक महासत्ता बनवायचा असेल तर आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे सशक्त व्हायला पाहिजे आणि आपण जर सशक्त होणार असू तर आपल्याला आपला बळीराजा पण सशक्त करायला पाहिजे. तर हा इंटिग्रेटेड अप्रोच ठेवून पॉझिटिव्ह नोटवरती तुम्ही जिथेही जाल तिथे तुम्ही हे कम्युनिकेशनवरती यूज करा. जास्तीत जास्त तुम्ही इन्ग्रेडियंट्समध्ये जे काही तुम्ही घरी स्वयंपाक करत असाल किंवा काही गोष्टी करत असाल तर जे काही तुम्हाला केमिकलयुक्त गोष्टी आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्हचा वापर जास्त होतो ते टाळा आणि थेट नैसर्गिक सोर्स जे आहेत, समजा लसूण आल्याची पेस्ट तुम्ही वापरताय त्याच्याऐवजी जर तुमच्याकडे लसूण आलं डायरेक्ट उपलब्ध असेल तर ते तुम्ही वापरायला हवं. आणि फ्रेश भाज्या तुमच्याकडे उपलब्ध आहे तर तुम्ही कॅनिंगच्या भाज्या वापरायची गरज नाही आहे. तर जिथं तुम्ही टाळू शकता तर त्या गोष्टी टाळा आणि जास्तीत जास्त फ्रेशकडं राहा. आणि सर्वांना पुन्हा एकदा मला शुभेच्छा द्यायच्यात की बलशाली भारत घडवण्यासाठी तुमच्यासारख्या नागरिकांची खूप गरज आहे आणि धन्यवाद तुम्ही मला इथं बोलण्याची संधी दिली. आणि हा जो काही तुमचा विचार आहे आणि हे जे काही मुलांसाठी प्रोत्साहन आहे त्याचं मी मनापासून कौतुक करतो. थँक्यू सो मच सर. श्रोते हो, तुषार सरांनी जसं सांगितलं की आपण फक्त भाजी खाऊन ती किती आता रासायनिक पद्धतीने बनवली जाते आणि ती कशी आपल्याला हानिकारक ठरते याबद्दलच्या गप्पा जेवताना न मारता किंवा फक्त जेवतानाच न मारता आपण इतरही वेळेला जागरूक नागरिक म्हणून आपली सद्य परिस्थिती जी आहे, वास्तव आहे ते जाणून घेऊया आणि उगीचच नकारात्मक गोष्टी पसरवण्यापेक्षा कितपत चांगलं वळण आपण ह्या सगळ्याला देऊ शकतो याबद्दल आपण जरूर विचार करूया. प्रिझर्वेटिव्हचा वापर आपण आपल्या नकळत अनेक वेळा आपल्या जेवणामध्ये करत असतो, तो टाळूया आणि आपल्या घरी आणलेल्या भाज्या जसं सरांनी सांगितलं की मिठाच्या पाण्यामध्ये घालून तुम्ही जर त्या धुतल्यात तर त्यावर जो काही उरलेला कमीत कमी असलेला रासायनिक औषधांचा अंश असेल तो सुद्धा काढून टाकू शकता आणि निश्चिंतपणे तुम्ही तुमचं हेल्दी जेवण जेवू शकता. त्यामुळे ते तशा विचारांनी पण जेवूया. मला वाटतं तुषार सर आपण जेवताना विचार काय करतो यावरचा सुद्धा आपल्या आरोग्यावर अनेक परिणाम होत असतात. तर आपण ते सकारात्मक ठेवले तर आपल्या आरोग्याला आपल्या शेतकरी दादाकडून कुठलाही धोका नाही आहे, असलाच तर तो आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीमुळे असणार आहे. तर या सगळ्याला आपण फाटा देऊया आणि सकारात्मक कृषी क्षेत्राकडे वळूया. त्याचं चित्र अधिकाधिक चांगलं कसं करता येईल याचाच विचार करूया. तुषार सर, आपण इन्फिनिटीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अतिशय मनमोकळा संवाद आमच्या सर्वांबरोबर साधलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि पुन्हासुद्धा मला तुम्हाला आमंत्रित करायला नक्की आवडेल. या विषयावर आपण अजूनसुद्धा जनजागृती इन्फिनिटीच्या माध्यमातून नक्कीच करूया असं सुद्धा मी तुम्हाला आत्ताच इथून आमंत्रण देते. सो थँक्यू सो मच. पुन्हा एकदा धन्यवाद मॅडम. श्रोते हो, आपण इन्फिनिटीच्या या कार्यक्रमांविषयीच्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवत जा. 9371332683 हा आपला संपर्क क्रमांक आहे. आजच्या या भागामध्ये मी माधुरी आणि माझ्यासोबत तुषार डावखर आम्ही दोघेही आपला इथेच निरोप घेतो आहोत. तुम्ही ऐकत रहा PCT's इन्फिनिटी 90.4 FM रिफ्लेक्टिंग यू. नमस्कार. PCT's इन्फिनिटी 90.4 FM रिफ्लेक्टिंग यू. गुणवत्ता, दर्जेदार शिक्षण, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम, अत्याधुनिक सुविधा, शिस्तबद्ध वातावरण यासाठी AICTEचा भारतातल्या सर्वोत्तम महाविद्यालयाचा मानाचा पुरस्कार प्राप्त पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट अर्थात PCET विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तत्पर देशातली अग्रगण्य शिक्षण संस्था.
आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ, निगडी प्राधिकरण पुणे. श्रोते हो, इन्फिनिटीवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयीच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9371332683.